हो भरती काय तू हो भरती काय सॉरी खास पोलीस भरती जीके आणि जीएस भाग किती आहे 5वा आणि 5व्यातला 8वा भाग. या ठिकाणी आपलं काही थोडंसं राहिलं होतं. तर पहा माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा उपभोग केला होता. सर्वात प्रथम मानवाने काय ज्यावेळेस मानव निर्मिती झाली त्यावेळेस मानवाने सर्वात पहिले धातू आणला होता. कोणता धातू होता. तांबे. कोणता होता. तांबे धातू. तांबे धातू हा नैसर्गिक धातू आहे. कसा आहे. नैसर्गिक धातू. नैसर्गिक धातू हा कोणता आहे. तांब. आणि सर्वात पहिले मानवानं तांबे आणि सोने कोणतं तांबे आणि सोने या धातूचा शोध लावला होता. परंतु सर्वात जास्त तांब असल्यामुळं सर्वात पहिले कशाचा शोध लागला तांब्याचा आणि त्याच्यानंतर शोध लागला होता सोन्याचा शोध. कशाचा शोध लागला होता सोन्याचा. पहा धातू हा जो तांब धातू आहे हा विद्युत सुवाहक आहे. कसा आहे रे विद्युत सुवाहक. आणि हा आपण धातू घरातील काही भांडे असतात ना घरातील भांडेसाठी वापरतो. काय वापरतो भांडेसाठी वापर. आपण म्हणत नाही का तांब्याचे भांडे असतात काय असतात आणि तांब्याचे तार आपली जी लाईन असती लाईन मध्ये आपण कोणता तार वापरतो तांब्याचा तार. कशाचा तांब्याचा तार. या तांब्याचा जो शोध लागला होता काय कोणत्या युगात शोध लागला तर तो शोध लागला होता ताम्रपाषाण. कोणतं ताम्रपाषाण युग. या ताम्रपाषाण युग मध्ये कशाचा शोध लागला होता तर तांब्याचा. त्याच्यानंतर विचारतात पहा चाकाचा शोध. कायचा चाकाचा शोध. तर हा शोध लागला होता नव अश्मयुग. कोणता नव अश्मयुगात शोध लागला होता कशाचा चाकाचा. आणि तांब्याचा शोध लागला होता ताम्रपाषाण युगात. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कोणती. आपण लहानापासून कुठपर्यंत येतो वयाच्या पहिल्या वर्षापासून तर 14 वर्षापर्यंत. कोणत्या वर्षापर्यंत 14 वर्षापर्यंत. आपण लहान असताना आवाज कसा असतो आपला आवाज कोमल असतो लहान असताना. जसं जसं वय वाढलं तसं तसा आवाज चेंज होत जातो. होतो चेंज होतो का माहिती आहे तुम्हाला. आणि ती ग्रंथी असते कंठस्थ ग्रंथी. ही कंठस्थ ग्रंथी हिला म्हणतात थायरॉइड ग्रंथी. कोणती थायरॉइड. थायरॉइड ग्रंथी. कोणती ग्रंथी म्हणतात थायरॉइड ग्रंथी. आणि ही ग्रंथी असती मानवाच्या मानामध्ये असते. कुठं असते मानेत. कोणत्या ठिकाणी असते मानेत. आणि ही थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरात हार्मोन्स तयार करते. काय करते हार्मोन्स तयार करणारी ग्रंथी जर म्हटलं तर कोणती ग्रंथी आहे याला म्हणतात कंठस्थ ग्रंथी. आणि कंठस्थ ग्रंथीला म्हणून ओळखतात कोणती थायरॉइड ग्रंथी. ही जी थायरॉइड असती ही कोणती ग्रंथी असती थायरॉइड ग्रंथी. पहा मानवाचा जो मेंदू असतो काय असतो मेंदूमध्ये काही महत्वाच्या ग्रंथी असतात. मानवाच्या मेंदूमध्ये ग्रंथी असते पहा हायपोथॅलॅमस. कोणती असती हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर असते पिट्युटरी ग्लँड. कोणती असती पिट्युटरी ग्रंथी. हिलाच आपण म्हणतो पियुष ग्रंथी. कोणती ग्रंथी म्हणतो पियुष ग्रंथी. त्याच्यानंतर असती पायनल. कोणती असती पायनल. ह्या तिन्ही ग्रंथ्या कुठे आढळतात मेंदूत. कुठे आढळतात मेंदूत. त्याच्यानंतर पहा थायरॉइड. आणि त्याच्यानंतर पॅराथायरॉइड. कोणती पॅराथायरॉइड. ही ग्रंथी आढळती मानेत. कुठे आढळती मानवाच्या मानेत या ठिकाणी. या दोन ग्रंथ्या कोणती एक थायरॉइड आणि एक पॅराथायरॉइड. त्याच्यानंतर मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस. त्याच्यानंतर पियुष ग्रंथी आणि कोणती पायनाईल. या तिन्ही ग्रंथ्या कुठे आढळतात मानवाच्या मेंदूत. मानवी मेंदूचं वजन किती असते 1300 ते 1400 ग्रॅम. किती असते मानवी मेंदूचं वजन. जर वजन विचारलं तर सांगायचं 1300 ते 1400 ग्रॅम. 1300 ते 1400 ग्रॅम मानवा मेंदूचं वजन असते. वयाच्या 14व्या वर्षी ही जी ग्रंथी असती काय लहान होत जाणारी ग्रंथी ती कोणती इथे पिट्युटरी ग्लँड. जगातील सर्वात उंच जलाशय कोणतं जगातील भारतातलं नाही. कुठलं विचारलंय जगातली. कोणतं रे टिटिका. कोणतं जलाशय टिटिका सरोवर. मला सांगा टिटिका सरोवर कोणत्या देशात आहे तर सांगायचं पेरू. कोणत्या देशात आहे पेरू. पेरू या देशात टिटिका हे जे सरोवर आहे कोणत्या देशात आहे पेरू हा एक देश. काय देश. त्याच्यानंतर मला सांगा कॅस्पियन सागर. कॅस्पियन सागर कोणत्या देशात आहे कॅस्पियन सागर. कॅस्पियन सागर हे रशिया आणि कझाकिस्तान. कोणत्या देशात आहे रशिया आणि कझाकिस्तान. त्याच्यानंतर सुपियर जलाशय. हे सुपियर जलाशय कुठे आहे
तर सांगायचं अमेरिका आणि कॅनडा. कोणत्या देश आहे? अमेरिका आणि कॅनडा. कोणतं? सुपिरियर झील. आणि जर विचारलं कॅस्पियन सागर जलाशय कुठं? रशिया आणि कझाकिस्तान. आणि टिटिका जर जलाशय विचारलं तर सांगायचं कुठं? पेरू. कोणत्या देश आहे ते? पेरू. त्याच्यानंतर पहा भारताची पहिली राजधानी एक्सप्रेस. काय? भारताची पहिली इथं पाहिजे होती रेल्वे. काय? रेल्वे राजधानी एक्सप्रेस. जर दिल्ली हावडा. कोणती आहे? दिल्ली हावडा ही भारताची सर्वात पहिली राजधानी एक्सप्रेस आहे. जर प्रश्न आला भारतातील सर्वात जलद रेल्वे कोणती? जलद रेल्वे. भारतात जी सर्वात जास्त जलद रेल्वे धावती, जलद लांब्या पल्ल्याची नाही, काय? जलद म्हणजे अतिशय वेगवान. काय? वेगवान जर विचारलं कोणती? वेगवान जर विचारलं तर सांगायची वंदे भारत. कोणती आहे? वंदे भारत एक्सप्रेस. कोणती एक्सप्रेस आहे? वंदे भारत एक्सप्रेस. आणि ही एक्सप्रेस जाते दिल्ली ते वाराणसी. कोणती जाती? दिल्ली ते वाराणसी या मार्गावर काय करते? ही रेल्वे धावती. आणि भारतातील सर्वात वेगवान रेल्वे जर विचारली तर कोणती? वंदे भारत एक्सप्रेस. जर असं विचारलं भारतातील सर्वात लांब पल्ल्याची, काय? सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे, तर ती सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे ती हे विवेक एक्सप्रेस. कोणती आहे? विवेक एक्सप्रेस. आणि ती विवेक एक्सप्रेस धावती कुठून कुठं धावती रे? ती साबवती दिब्रुगड ते कन्याकुमारी. दिब्रुगड ते कन्याकुमारी. दिब्रुगड ते कन्याकुमारी या महामार्गावर धावते. जर हे कुठलं झालं? भारतातलं. कुठं झालं? भारतातलं. जर विचारलं महाराष्ट्रातली, कुठली? महाराष्ट्रातली सर्वात जलद एक्सप्रेस कुठली? महाराष्ट्र. जर विचारलं महाराष्ट्रातील सर्वात जलद धावणारी रेल्वे, तर जलद धावणारी रेल्वे ते इंद्रायणी एक्सप्रेस. कोणती आहे? इंद्रायणी एक्सप्रेस. आणि ती इंद्रायणी एक्सप्रेस धावते मुंबई ते पुणे. कोणत्या ठिकाणी धावती? मुंबई ते पुणे. आणि जर विचारलं महाराष्ट्रातली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे जर विचारली तर सांगायची महाराष्ट्र एक्सप्रेस. कोणती आहे? महाराष्ट्र एक्सप्रेस. आणि ती महाराष्ट्र एक्सप्रेस धावती कोल्हापूर ते गोंदिया. कोणत्या दोन स्थानकानंतर धावती? कोल्हापूर ते गोंदिया या दोन स्थानकादरम्यान धावणारी रेल्वे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लांब पल्ल्याची रेल्वे कोणती आहे? महाराष्ट्र एक्सप्रेस. कोल्हापूर टू गोंदिया. जर विचारली भारतातली सर्वात जास्त पल्ल्याची वेगवान, यात फरक आहे. काय? यात फरक आहे. सगळ्यात जर लांब पल्ल्याची जर विचारली तर विवेक एक्सप्रेस दिब्रुगड टू कन्याकुमारी. आणि जर सर्वात जास्त जलद एक्सप्रेस जर विचारली तर कोणती सांगायची? वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली टू वाराणसी. त्याच्यानंतर पहा मोनालिसा हे कोणाचे चित्र आहे? या मोनालिसानं चित्र काढलं होतं लिओनार्डो द व्हिन्सी. कोणाचं चित्र अवलंबलं होतं? लिओनार्डो द व्हिन्सी. ही जी मोनालिसा होती ही काय होती? एक चित्रकार होता. काय होता? एक चित्रकार होता. आणि तो इटालियन देशाचा होता. कोणता? इटालियन देश. इटालियन देशाचा काय होता? एक चित्रकार. काय होता? चित्रकार. आणि त्या चित्रकारानं द लिओनार्डो द व्हिन्सी या व्यक्तीची काय काढली होती? चित्रशैली काढलेली होती. त्यानं त्याचा शोध लावला होता 16व्या शतकात. कोणत्या शतकात? 16व्या शतकात त्याने ती चित्रशैली काढलेली होती. विचारलं लिओनार्डो द व्हिन्सी ही चित्रशैली मोनालिसाने कोणत्या शतकात काढली तर कोणत्या शतकात? 16व्या शतकात प्रश्न विचारला गेलेला आहे पोलीस भरतीला. कोणता? हो ना, लिओनार्डो व्हिन्सीने कोणाची काढली होती? मोनालिसा. कोणाची काढली होती? मोनालिसा काढली होती. कोण काढली होती? मोनालिसाची. आणि कोणत्या शतकात काढली होती तर 16व्या शतकात. कोणत्या शतकात? 16व्या शतकात. पहा निफे कशाशी संबंधित आहे? काय रे? निफे. कोणाला माहिती बरं निफे म्हणजे काय? निफे NIFE या निफे पासून दोन धातू तयार होतात. एक होतो निकेल आणि एक होतो फेरस. Fe फेरस म्हणजे काय? लोह. काय तयार होतं? लोह. पृथ्वीचा जो अंतर्भाग असतो काय असतो? पृथ्वीचा जो अंतर्भाग असतो त्या अंतर्भागामध्ये हे दोन आढळतात. कोणकोणते? पहा एक आढळतो निकेल आणि एक आढळतो लोह. याला म्हणतो आपण फेरस म्हणजे Fe आणि याला म्हणतो Ni म्हणजे काय? निकेल. आणि हे जे दोन ग्रंथ असतात, ग्रंथ म्हणतो, हे जे दोन धातू असतात हे धातू पृथ्वीच्या अंतर्भागात, कुठं? पृथ्वीच्या अंतर्भागात म्हणा किंवा मध्य भागात. कुठं आढळतात? मध्य भागात. पृथ्वीचा जो वरचा भाग असतो त्या भागाला आपण काय म्हणतो तर गाभा. काय म्हणतो? गाभा. आणि जो पृथ्वीचा मध्यांतर भाग असतो त्यामध्ये कोणते दोन आढळतात रे? एक लोह आणि एक कोणता आढळतो? निकेल. म्हणून त्याला शॉर्टकट नावाने काय ओळखतात? निफे म्हणून ओळखतात. काय ओळखतात? निफे म्हणून ओळखल्या जाते. आणि हा जो पृथ्वीचा अंतर्भाग, इथे काय पाहिजे? पृथ्वी. काय पाहिजे? पृथ्वीचा अंतर्भाग कशाला म्हणतात तर कशाला म्हणतात? निफे. त्या निफेमध्ये दोन निकेल आणि लोह नावाचे काय धातू आढळतात.
फारसी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव काय? हा जो फारसी धर्म आहे कोणता आहे? फारसी धर्म याचा जर पवित्र ग्रंथ विचारला तर काय? जेंदा अवेस्ता. काय आहे? जेंदा अवेस्ता या नावाचा यांचा जो पवित्र ग्रंथ आहे. त्याच्यानंतर पहा, हा जो फारसी धर्म आहे याचं जर का पवित्र जर प्रार्थना स्थळ विचारलं, काय प्रार्थना स्थळ, पण कोणाचं? फारसी धर्माचं. काय असणार रे? याला ओळखतात अग्यारी. काय म्हणून ओळखतात? अग्यारी म्हणून ओळखतात. काय ओळखतात? अग्यारी म्हणून ओळखतात. पण कोणत्या धर्माचं? पारसी धर्माचं. त्याच्यानंतर येतं बा ज्यू धर्माचे प्रार्थना स्थळ. कोणतं? प्रार्थना स्थळ. याला काय म्हणून ओळखतात? तर सिनेगॉग. काय म्हणून ओळखतात? सिनेगॉग म्हणून ओळखतात. काय म्हणून ओळखतात? सिनेगॉग. कोणत्या धर्माचं? ज्यू धर्माचं. पोलीस भरतीमध्ये जुळा येतं. कोणत्या धर्माचं पवित्र स्थळ कोणतं आहे? त्याच्यानंतर पहा जैन धर्म. काय? जैन धर्म. जैन धर्माचं काय रे? दारेसार. काय आहे? दारेसार. काय म्हणून ओळखतात? दारेसार. काय म्हणून ओळखतात? दारेसार. पण कोणत्याचं? जैन धर्म. त्याच्यानंतर पहा येतो बौद्ध धर्म. काय? बौद्ध धर्माचे प्रार्थना स्थळ. काय म्हणतात याला? हा काय? याला म्हणतात बौद्ध विहार. काय म्हणतात? बौद्ध विहार. त्याच्यानंतर मला सांगा हिंदू धर्म सांगा बरं. हिंदू धर्माचे बोलता कोण? हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ काय म्हणतात त्याला? देऊळ. काय म्हणतात? देऊळ. त्याच्यानंतर मला सांगा इस्लाम. इस्लाम धर्म. आणि त्या इस्लाम धर्माला आपण म्हणतो मशीद. काय म्हणतो? मशीद. हे कसे? शीख धर्म पहा राहिले. शीख धर्म. शीख धर्माला म्हणतात गुरुद्वार. काय म्हणतात? गुरुद्वार. आणि जर फारसी धर्माला जर विचारलं तर काय सांगायचं? अग्यारी. हे काय? प्रार्थना स्थळ. याचा काय विचारलं इथं? या ग्रंथाचा. याचा जो पवित्र ग्रंथ आहे तो कोणता आहे? जेंदा अवेस्ता. कोणता आहे तो? जेंदा अवेस्ता. प्रार्थना स्थळ विचारलं पारस्याचं कोणतं आहे? अग्यारी. ज्यू धर्माचं कोणतं आहे? सिनेगॉग. त्याच्यानंतर जैन धर्माचं देरासार. बौद्ध धर्माचे प्रार्थना स्थळ बौद्ध विहार. हिंदू धर्माचं देऊळ. आणि इस्लाम धर्माचं मस्जिद. आणि शीख धर्माचं गुरुद्वार. काय आहे? गुरुद्वार. पहा पृथ्वीच्या जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा आणि चंद्राचा. कशाचा? पृथ्वीचा आणि चंद्राचा. विषय विचारला आपल्याला. काय? पृथ्वीचा विचारलाय. कशाला विचारलाय? पृथ्वीचा. तर पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता येतो? शुक्र. कोणता येतो? शुक्र. आणि जर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह जर विचारला तर कोणता सांगायचा? बुध. पहा याची जी मान्य असती सांगितली मी तुम्हाला. पहिला ग्रह कोणता असतो? ग्रह बुध. त्याच्यानंतर येतो शुक्र. कोणता येतो? शुक्र. त्याच्यानंतर काय येते? पृथ्वी. त्याच्यानंतर येतो मंगळ. त्याच्यानंतर येतो गुरु. त्याच्यानंतर येतो शनी. त्याच्यानंतर येतो युरेनस. आणि त्याच्यानंतर येतो नेपच्यून. एकूण किती ग्रह आहेत रे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पण मला सांगा आता इथे पृथ्वी. काय आहे? पृथ्वी. पृथ्वीवर सर्वात जवळचा ग्रह जर म्हटला तर कोणता येतो? शुक्र. कोणता येतो? शुक्र. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह. सर्वात लहान. जर सर्वात लहान ग्रह जर विचारला तर कोणता आहे रे? बुध. बरं मला सांगा लाल ग्रह कोणता आहे? लाल ग्रह कोणता आहे? मंगळ. त्याच्यानंतर मला सांगा गरम ग्रह जर विचारला तर सांगायचा कोणता? शुक्र. बरं मला सांगा पृथ्वीला सर्वात दूरचा ग्रह जर विचारला तर सांगायचा नेपच्यून. कोणता आहे? नेपच्यून. मला सांगा सूर्यमालेचा शोध कोण लावला? सूर्यमालेचा शोध. तर सूर्यमालेचा शोध कोण लावला होता? तर कोपर्निकस. त्याच्यानंतर मला सांगा ग्रहाचा शोध लावला होता कोण? गॅलिलिओ या व्यक्तीनं कशाचा शोध लावला होता? ग्रहाचा शोध. त्याच्यानंतर ज्या ग्रहाला एकही उपग्रह नाही. कोणताही एकही उपग्रह नाही. असे कोणते 2 उपग्रह? एक बुध, एक कोणता आहे? आणि एक बुध आणि एक कोणता आहे? शुक्र. या 2 ग्रहाला एकही उपग्रह नाही. असं विचारतात की कोणते 2 उपग्रह आहे? ते 2 उपग्रहाला काय उपग्रह नाही तर कोणताही बुध आणि शुक्र. आणि 82 किती आहेत?
शनीला उपग्रह सर्वात जास्त कोणत्या ग्रहाला उपग्रह जर विचारले तर कोणत्या ग्रहाला सांगायचे? शनी ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहे. आणि कोणत्याही ग्रहाला जर उपग्रह नसतील तर कोणता आहे? बुध आणि शुक्र. एका सामान्य माणसाची दृष्टी किती लांब वस्तू स्पष्ट करू शकते? मानवी डोळा. काय रे? मानवी डोळा. काय? मानवी डोळा कोणता आहे रे? 25. मानवी डोळा किती दृष्टीची लांब स्पष्ट पाहू शकतो आपण? तर 25 सेंटीमीटर. किती? 25 सेंटीमीटर पर्यंत मानवी डोळा काय करू शकतो? दूरदृष्टी करू शकतो. पहा, मानवी डोळा जर आपल्याला रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वानुसार येतो रे? सी जीवनसत्व. अरे हे जीवनसत्व कोणतं रे? हे जीवनसत्व. काय? रातांधळेपणा. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? तर ते कोणतं जीवनसत्व आहे? अजीवनसत्व किंवा ए जीवनसत्व. त्याला आपण म्हणतो रेटिनॉल. काय म्हणतो? रेटिनॉल. बरं मला सांगा, डोळ्याचं जे असा कोणता पदार्थ आहे की त्यात सर्वात जास्त व्हिटॅमिन ए असते? कोणता असतो? सर्वात जास्त व्हिटॅमिन ए. सर्वात जास्त व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए काय असतं रे? तर गाजरामध्ये असते. काय मध्ये असते? गाजर. आणि हा गाजर डोळ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर गाजर खाल्लं तर डोळ्याची नजर काय होती? स्ट्रॉंग राहते. कशी राहते? स्ट्रॉंग. आणि पहा, डोळ्याचे काही भाग पडतात. काय? डोळ्याचे भाग. डोळ्याचे कोणकोणते भाग असतात रे? एक असते का? कॉर्निया. काय असते? कॉर्निया. त्याच्यानंतर असते बुबुळ. काय असते? बुबुळ. त्याच्यानंतर असते बाहुली. काय असते? बाहुली. त्याच्यानंतर काय असते? कॉर्निया, बुबुळ, बाहुली. हे भाग कशाचे पडतात रे? डोळ्याचे. आपलं हे काय असते? पापणी. काय असते? पापणी. डोळ्यात धूळ जाऊ नये, डोळ्यात कोणताही जाऊ नये त्यासाठी काय असते? पापणी काय करते? काम करते. हे काय असतात? डोळ्याचे भाग. आणि डोळ्यानुसार आपण किती मीटरचं अंतर पाहू शकतो? तर किती मीटरचं? 25 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 25 सेंटीमीटर. उत्तल लेन्स आणि अवतल लेन्स. ठीक आहे. पहा, उत्तल लेन्स आणि अवतल लेन्स. हा, उत्तल लेन्स असं असते, आपल्याला जर जवळची काय? जवळची वस्तू मोठी पाहायची असेल तर काय? जवळची वस्तू. कुठली वस्तू? जवळची वस्तू. जवळची वस्तू काय असते? आपण तुम्ही पाहिले का? तुम्ही इकडे कंपास भेटत आपल्याला ते असं काचतून पाहायचं ते होतं ना. जर जवळ धरलं अक्षर मोठं, जर लांब धरलं तर लहान. हे जर जवळची वस्तू पाहिजे असेल आणि जर ते अंतर आपण जर तिथं पाहिलं तर ते कोणता? ते काय? कोणती लेन्स होती? उत्तल लेन्स. जवळची वस्तू बघण्यासाठी. काय साठी? जवळची वस्तू बघण्यासाठी उत्तल लेन्स. आणि जर दूरची वस्तू काय? दूरची वस्तू. दूरची वस्तू बघण्यासाठी कोणती लेन्स वापरतात? तर अवतल लेन्स. कोणती लेन्स? अवतल लेन्स वापरल्या जाती. त्याच्यानंतर पहा, नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने सुरू झाला. त्यांनी कशाचा शोध लावला होता? तर कशाचा शोध लावला होता अल्फ्रेड नोबेलने? डायनामाइट. काय लावला होता? डायनामाइटचा शोध कोणत्या व्यक्तीने लावला होता? तर कोण होता? अल्फ्रेड नोबेल. आणि याच अल्फ्रेड नोबेलच्या नावानं आपण नोबेल पुरस्कार काय करतो? पारित करतो. हा जो नोबेल पुरस्काराची जी सुरुवात झाली होती पहा, याची सुरुवात झाली होती 1901 ला. कधी झाली होती? 1901 ला अल्फ्रेड नोबेलच्या नावानंच काय झालं होता? हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. जर विचारलं अल्फ्रेड नोबेल हा कोणत्या देशाचा आहे? अल्फ्रेड नोबेलचा जर देश विचारला, काय याचा जर देश विचारला तर सांगायचा स्वीडन. काय रे? स्वीडन. स्वीडन देशाचा हा व्यक्ती आहे. याचा जन्म जर विचारला, जन्म कुठे झालेला आहे? तर जन्म सांगायचा स्कॉटहोम. कुठे झाला होता? मला सांगा, स्वीडनची राजधानी काय रे? स्कॉटहोम. काय आहे? स्कॉटहोम. स्वीडनची राजधानी जर विचारले काय? स्कॉटहोम. कोणत्या ठिकाणी? आणि याच ठिकाणी या व्यक्तीचा जन्म झालेला आहे. कोणत्या देशाचा जर विचारलं तर कुठे सांगायचा? स्वीडन. आणि या स्वीडनहून काय शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो? काय दिला जातो? शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो स्वीडन. आणि बाकीचे सर्व पुरस्कार दिला जातात कुठून? ओस्ला. कोणत्या ठिकाणी दिला जातात? सॉरी, नॉर्वे. कोणत्या ठिकाणी दिला जातात? नॉर्वे. आणि त्याच नॉर्वेची राजधानी काय? ओस्ला. काय? ओस्ला. हा जो नोबेल पुरस्कार, यात पहिला भारतीय व्यक्ती होता. काय होतं? भारतीय व्यक्ती. भारतीय व्यक्तीनं पहा असे 4 व्यक्ती आहेत. एक रवींद्रनाथ टागोर. कोण? रवींद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर पाहतो कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी. त्याच्यानंतर अमर्त्य सेन. अमर्त्य सेन. त्याच्यानंतर मदर तेरेसा. एवढ्या व्यक्तीला काय झालेलं आहे? भारतीय व्यक्ती. या व्यक्तीला काय भेटलेलं आहे? नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. या रवींद्रनाथ टागोरला कधी भेटलं होतं रे? 1913 ला. कोणत्या वर्षी भेटलं होतं? 1913.
हा अमर्त्य सेन कशाबद्दल याला भेटलो होतो रे? कोणत्या बद्दल भेटलो होतो अमर्त्य सेन? अमर्त्य सेनला कशाच्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाला होता? हा, कायसाठी मिळाला होता? साहित्यासाठी. कायसाठी मिळाला होता? साहित्यासाठी मिळाला होता. कायसाठी मिळाला होता? साहित्यासाठी पुरस्कार. कायसाठी मिळाला होता? साहित्यासाठी मिळालेला पुरस्कार. कोण? अमर्त्य सेन. आणि नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणाच्या नावाने व्हायला जाती? तर कोण आहे रे? डायनामाइट. जर विचारलं पहा इथे डायनामाइट, तुम्हाला जर विचारलं डायनामो, काय? डायनामो. डायनामोचा शोध कोण लावला रे? तर सांगायचं मायकल फेराडे. कोण लावला? मायकल फेराडे. हे काय आहे? हे डायनामाइट आहे. हा आहे डायनामो. काय? डायनामो. लक्षात ठेवायचं, डायनामाइट आणि डायनामो. जर डायनामाइट आलं तर कोण? अल्फ्रेड नोबेल. जर डायनामो आलं तर काय? मायकल फेराडे. त्याच्यानंतर मला सांगा वाफेचा इंजिन शोध कोण लावला? वाफेचे इंजिन. वाफेचे इंजिन त्याचा शोध लावला होता जेम्स वॅट. कोण लावला होता? जेम्स वॅट. त्याच्यानंतर मला सांगा पेनिसिलिन. पेनिसिलिन चा शोध लावला होता अलेक्झांडर फ्लेमिंग. कोण? अलेक्झांडर फ्लेमिंग. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला रे? इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता जे जे थॉम्सन या व्यक्तीने लावला होता. त्याच्यानंतर जीवनसत्वाचा शोध. जीवनसत्वाचा शोध लावला होता कॅसिमर फंक. कोण लावला होता? कॅसिमर फंक. बर पेशीचा शोध कोण लावला? पेशीचा शोध. पेशीचा शोध रॉबर्ट हुक. कोण लावला होता? रॉबर्ट हुक. बरं मला सांगा आनुवंशिकतेचा सिद्धांत. आनुवंशिकतेचा सिद्धांत तो सिद्धांत मांडला होता मेंडेल. कोण मांडला होता? जॉर्ज मेंडेल. कोण लावला होता? ग्रेगर जॉर्ज मेंडेलनं लावला होता. मेंडेल लक्षात ठेवा. ग्रेगर जर नाव लक्षात नाही राहिलं पण एका नावाने तरी आपण आन्सर मारू शकतो. तर कोण? मेंडेल. पेशीचा शोध रॉबर्ट हुक. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन. जीवनसत्वाचा शोध कॅसिमर फुंक. त्याच्यानंतर पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. वाफेचे इंजन जेम्स वॅट. आणि डायनामाइट मध्ये लक्षात ठेवायचं. जर डायनामाइट आलं तर अल्फ्रेड नोबेल. डायनामो आला तर मायकल फेराडे. बंकर हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणता आहे रे? बंकर. काय? गोल्फ. बरं मला सांगा LBW हा कोणत्या खेळाशी संबंधित रे? LBW काय रे? क्रिकेट या खेळासाठी एक शब्द आहे. कोणता? लेग बाय विकेट. त्याला म्हणतो आपण LBW. काय म्हणतो? LBW. मला सांगा गोल्फ या खेळाडू किती खेळाडू असतात रे? खेळाडू किती असतात या खेळामध्ये? खेळाडू किती असतात गोल्फमध्ये? नो अरे याच्यात खेळाडू असतात फक्त 2. किती असतात? 2 खेळाडू असतात. किती असतात? 2. त्याच्यानंतर मला सांगा टेनिस. काय रे? टेनिस मध्ये किती खेळाडू असतात? टेनिस काय असतात? टेनिस. जीवनसत्व काय इथं? जीवनसत्व काय? जीवनसत्व इथं टेनिस मध्ये असतात 1 किंवा 2. किती असतात? 1 किंवा 2. त्याच्यानंतर मला सांगा क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात? क्रिकेटमध्ये किती असतात? 11. त्याच्यानंतर मला सांगा कबड्डीमध्ये किती असतात? 6. त्याच्यानंतर मला सांगा खो खो मध्ये किती असतात? 9. त्याच्यानंतर मला सांगा बास्केटबॉल मध्ये असतात 5. त्याच्यानंतर मला सांगा व्हॉलीबॉल मध्ये असतात 6. त्याच्यानंतर कोणता खेळायला? टेबल टेनिस आला. टेबल टेनिस मध्ये किती असतात? त्या 2च असतात. किती असतात? 2 असतात. टेबल टेनिस मध्ये किती असतात? 2. त्याच्यानंतर पहा खो खो झाला का? बॅडमिंटन मध्ये किती असतात? बॅडमिंटन मध्ये किती असतात रे? 2. त्याच्यानंतर पहा हॉकी मध्ये किती खेळाडू असतात रे? हॉकी मध्ये किती असतात? 11. किती असतात? 11. काही बातम्या घालू 4 आणि 6. काय रे? फुटबॉल. काय आहे? फुटबॉल मध्ये किती असतात? रे? किती असतात? परत मला सांगा चेस मध्ये किती असतात? चेस यालाच म्हणतो आपण बुद्धिबळ. काय म्हणतो? बुद्धिबळ. पण मला सांगा बुद्धिबळ यासाठी कोणता स्लॅम देतो आपण? काय देतो? काय? अरे ग्रँड मास्टर देतो. काय तो? ग्रँड मास्टर. आणि ग्रँड स्लॅम जर म्हणलं तर हा दिला तो टेनिस साठी. काय दिला तो? टेनिस. या बुद्धिबळात किती असतात खेळाडू? तर किती असतात? 2. किती असतात? 2. किती असतात? 2. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वप्रथम कोणी शोधून काढलं?
भारतात सर्वात पहिले राष्ट्रीय उत्पन्न मोडलं होतं कोण? तर दादाभाई नौरोजी. कोणत्या व्यक्तीने मोडलं होतं? दादाभाई नौरोजीनं. आणि हे मोडलं होतं 1867 ते 1868 काळात. कधी मोडलं होतं? 1867 ते 1868. आणि ही जी राष्ट्रीय उत्पन्न जी समिती आणली होती, पहा काय आणलं होतं? राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समिती आणली होती. ती समिती आणली होती 1949 ला झाली तिची स्थापना. काय झाली होती? स्थापना. हा जे व्यक्ती दादाभाई नौरोजी, हा व्यक्ती काय रे? या व्यक्तीनं आपल्याकडे जी काय राष्ट्रीय काँग्रेस काय होतं? राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणकोणत्या अधिवेशनाचा अध्यक्ष राहिले रे? अध्यक्ष कधी राहिले रे? सगळ्यात पहिले कोणत्या वर्षी राहिला होता? 1986 ला. कधी राहिला होता? 1986 ला. त्याच्यानंतर राहिला होता 1993. कधी राहिला होता? 1993. आणि त्याच्यानंतर शेवट राहिला होता 1906. कधी राहिला होता? 1906. एकदा राहिला होता 1986, एकदा राहिला होता 1993. सॉरी 1886. कधी? 1886, 1993 आणि 1906. 1893 आणि 1906. किती? 1906. या तिन्ही काळात काय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेला व्यक्ती आहे. जर कोणत्या जातीचा विचारलं तर कोणत्या जातीचा होता? पारशी. कोणत्या धर्माचा होता? तर पारशी धर्म. आणि याने एक ग्रंथ मांडला होता. काय म्हणलं होतं? ग्रंथ. कोणता ग्रंथ होता रे? पॉवर्टी इन ब्रिटिश रूल इन इंडिया. याला भारताचे पितामह म्हणून ओळखतात. काय? भारताचे पितामह. भारताचे पितामह म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखतात? तर कोण? दादाभाई नौरोजी. ग्रेट ग्रँड. मी पहिल्या सांगितलं तुम्हाला, याच्या अगोदर एक पिढी झाला होता त्यावेळी मी सांगितलेलं की याला काय काय म्हणतात. याला परत काय म्हणून ओळखतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. भारताचा काय? अर्थशास्त्राचा जनक. काय म्हणून ओळखतात रे? अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखतात? दादाभाई नौरोजी. पण काय? भारताचे अर्थशास्त्राचे जनक तर कोण आहे? दादाभाई नौरोजी. पण अर्थसंकल्प सर्वात पहिले कोण शोधून काढला? राष्ट्रीय उत्पन्न. तर कोण काढलं होतं? दादाभाई नौरोजी. अर्थसंकल्प कोण मांडते? अर्थसंकल्प दरवेळेस कोण मांडत असतो? अर्थमंत्री. कोण मांडतो? अर्थमंत्री मांडत असतो. या ठिकाणी आपला 8वा भाग झालेला आहे.